तर आज आपण न्यू चॅप्टर स्टार्टअप करायलो ते आहे व्हेरिएशन. आता व्हेरिएशन काय आहे आणि किती टाइपचं आहे हे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला लर्न करून घ्यायचं आहे. आता एक लक्षात घ्या, समजा एक आपण ठरवलं की 15 पेन आहे. किती पेन आहे? 15 पेन आहे आणि 5 रुपीजला एक पेन आहे. किती रुपीजला? ओके, सो एका पेनची किंमत किती आहे? 5 रुपीज. आता 15 पेनची किंमत जर किती असेल 75 रुपीज असेल, तर या केसमध्ये जर मी 30 पेनची संख्या विचारली तर ही संख्या आपल्याला काढताना काय होणार आहे बरं? किंमत वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. जर मी 5 पेनची किंमत विचारली तर अशा वेळेस एकूण प्राइस काय होईल? एकूण व्हॅल्यू काय होणार या ठिकाणी? कमी होणार, जे एकूण पैसे आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे काय झालं की एक राशी वाढवली तर दुसरी राशी पण वाढायली आणि एक राशी जर कमी केली तर दुसरी राशी सुद्धा काय होते? कमी होते. कारण इथं जर पाहिलं आपण कॅल्क्युलेशन, 15 पेनची किंमत 75 आहे तर 30 पेनची किंमत किती होईल? 150 रुपीज. बरोबर, रुपीज साठी आपण हे चिन्ह पण वापरता येतं. आणि सेकंड केस मध्ये 5 पेनची जी प्राइस आहे ती किती असेल? 25 रुपीज. पण आता व्हायला काय की पहिली राशी इन्क्रीज झाली तर दुसरी राशी सुद्धा इन्क्रीज होईल, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होईल. सेकंड केस मध्ये जेव्हा आपण पेनची संख्या डिक्रीज म्हणजे कमी केली तर सेकंड केस मध्ये प्राइस सुद्धा काय होईल? एकूण प्राइस जे पैसे आपल्या दुकानदाराला पे करायचे ते सुद्धा काय होईल? डिक्रीज होईल. तर अशा पद्धतीचं जे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशनला म्हणायचं डायरेक्ट व्हेरिएशन. काय म्हणायचं त्याला? डायरेक्ट व्हेरिएशन. हे जे एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडलं तर हा आपला आजचा पहिला टाइप आहे. पहिला जो टाइप आहे तो कोणता आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. सो डायरेक्ट व्हेरिएशन क्लिअर झालं इथं. तर डायरेक्ट व्हेरिएशन हे अशा पद्धतीचं व्हेरिएशन आहे की यामध्ये एक फिजिकल क्वांटिटी वाढत असेल तर दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू सुद्धा काय होते? त्या ठिकाणी इन्क्रीज होते. फर्स्ट राशी जर आपण डिक्रीज केले तर सेकंड राशी सुद्धा काय होईल? डिक्रीज होईल. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज द डायरेक्ट व्हेरिएशन. येते लक्षात? आता हे झालं पहिला प्रकार. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ की सपोज पेजेस घेऊ आपण. ओके, सो पेजेस काही पुस्तक आहे आणि ते पुस्तकाचं समजा दररोज आपण डेली दररोज जर 20 पानं जर आपण वाचली तर ते पुस्तक 10 दिवसामध्ये संपत. किती दिवसामध्ये संपायला? 10 दिवसामध्ये. आता जर मी रोजचे 40 पेजेस वाढवले, 20 च्या ऐवजी मी किती पेजेस रीड करायलो? 40 पेजेस पर डे रीड करायलो, तर अशा वेळेस मला सांगा दिवसांची संख्या कमी होईल का जास्त होईल? कमी होईल. कारण डेफिनेटली इथं जर पाहिलं आपण तर पेजेसची संख्या मी दुप्पट करतो, अशा वेळेस दिवसांची संख्या अर्ध्याने काय झाली? कमी झाली. बरोबर. आणि जर मी पेजेसची संख्या कमी केली, जर पर डे मी 10 पेज वाचायलो, अशा वेळेस मला किती दिवस लागतील? 20 डेज लागतील. म्हणजे याचा अर्थ जेव्हा मी पेजेस कमी केले तेव्हा दिवसाची संख्या काय झाली? त्या ठिकाणी इन्क्रीज झाली. मग आता लक्षात घ्या की यामध्ये जे दुसरं टाइपचं व्हेरिएशन आपण लर्न करायलो की पहा, पहिली क्वांटिटी जी आहे, पहिली क्वांटिटी काय झाली? इन्क्रीज झाली होती. तेव्हा दुसरी जी क्वांटिटी आहे ती काय झाली? डिक्रीज, कमी झाली. त्यानंतर पहिली क्वांटिटी जी आहे त्याला आपण जेव्हा डिक्रीज करतो अशा वेळेस दुसरी क्वांटिटी काय होते? त्या ठिकाणी इन्क्रीज होते. म्हणजे एक राशी वाढवली दुसरी कमी होईल किंवा दुसरी राशी कमी केली तर पहिली वाढते. अशी केसेस जर असेल तर अशा पद्धतीचं जे व्हेरिएशन आहे हे
इनव्हर्स व्हेरिएशन. काय म्हणायचं याला? इनव्हर्स व्हेरिएशन. आणि याला मराठीमध्ये म्हणू आपण व्यस्त प्रमाण. काय म्हणू याला मराठीमध्ये आपण? व्यस्त प्रमाण. मग अशा पद्धतीनं व्हेरिएशन हे किती पद्धतीचे आहे? दोन पद्धतीचे. पहिला जो टाइप पाहिला आपण तो आहे डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन कशा म्हणू आपण? एक फिजिकल क्वांटिटी वाढवली तर दुसरी वाढत असेल, येते लक्षात, तर आपण काय म्हणणार? डायरेक्ट व्हेरिएशन. आणि इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय? की एक फिजिकल क्वांटिटी इन्क्रीज केली तर दुसरी काय होते? डिक्रीज. पहिली जर डिक्रीज केले तर दुसरी का डिक्रीज केली तर दुसरी काय होते? इन्क्रीज. असं उलट जर असेल तर अशा पद्धतीच्या व्हेरिएशनला कोणतं व्हेरिएशन म्हणायचं? इनव्हर्स व्हेरिएशन म्हणायचं. आता हे व्हेरिएशन रिप्रेझेंट करण्यासाठी काही मेथड्स आहेत. ते मेथड्स आपण काय करू? लर्न करून घेऊ. आता एक लक्षात घ्या की आता आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त एकाच व्हेरिएशन बद्दल बोलणार आणि ते व्हेरिएशन म्हणजे कोणतं आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. कोणतं व्हेरिएशन घ्यायचं आपल्याला? डायरेक्ट व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन जे आहे किंवा इनव्हर्स व्हेरिएशन यांना रिप्रेझेंट करण्याची काही मेथड असते. जसं की पहा, आता मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल घेतो. If x is directly proportional to y when x is equal to 5, then y is equal to 100. If x is equal to 10, then y is equal to how much? हे आता आजचा आपला पहिला प्रॉब्लेम. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की सर्वात अगोदर तुम्हाला x प्रोपोर्शनल टू y हे जे चिन्ह आहे ना त्याला काय म्हणायचं? प्रोपोर्शनल. काय प्रोनाउन्सिएशन कसं करायचं त्याचं? प्रोपोर्शनल टू x प्रोपोर्शनल टू y. यामध्ये x आणि y हे दोन्ही अंशामध्ये आहेत. कशामध्ये आहे? अंशामध्ये आहे. आणि अंशामध्ये आहे म्हणून हे कोणतं व्हेरिएशन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे. काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये ज्या दोन्ही क्वांटिटी असतात, आता मी समोर तुम्हाला म्हणतो एक वाढली तर दुसरी वाढते, एक कमी झाली तर दुसरी सुद्धा काय होते? कमी होते. म्हणून दोन्ही राशी आपण कशामध्ये घेतल्या? अंशामध्ये घेतल्या. क्लिअर? आता तुम्हाला काय करायचंय याच्यामध्ये सर्वात अगोदर स्थिरांक शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? स्थिरांक. आता हे जे चिन्ह आहे ना या चिन्हाला म्हणायचं प्रोपोर्शनॅलिटी साइन. काय म्हणायचं याला? प्रोपोर्शनॅलिटी साइन. परंतु त्याला वाचताना कसं वाचायचं? प्रोपोर्शनल टू. म्हणून याला वाचताना कसं वाचणार मी? x is proportional to y किंवा x is directly proportional to y. कारण हे दोन्ही कशामध्ये आहे? अंशामध्ये आहे. म्हणून याला मी कसं लिहिणार? पहा, x is directly proportional to y असंही तुम्ही म्हणू शकता. सो लक्षात आलं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला काय म्हणलं? पहिल्यांदा की x आणि y यामध्ये कोणतं व्हेरिएशन आहे असं जर विचारलं मी तुम्ही काय सांगणार? डायरेक्ट व्हेरिएशन आहे. त्यानंतर मी जर तुम्हाला म्हणलेलं रीडिंग करा तर कसं रीडिंग करणार तुम्ही? x is proportional to y किंवा x is directly proportional to y. दोन्ही पद्धतीनं चालतं. आता x हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकायचं आपल्याला. त्याच्याऐवजी जर आपल्याला इज इक्वल टू चं चिन्ह घ्यायचं. हे चिन्ह कोणतं आहे? इज इक्वल टू. तर इथं आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? ज्याला मराठीमध्ये आपण स्थिरांक म्हणू. आणि या कॉन्स्टंटला आपल्याला कशानं गुणायचं आहे? y न गुणायचं. कशानं गुणायचं? y न. सो हा झाला कॉन्स्टंट, ज्याला मराठीमध्ये काय म्हणू आपण? स्थिरांक.
आता हा जो स्थिरांक आहे त्याच्याऐवजी आपल्याला एक इंग्रजी अक्षर वापरता येतं, ते अक्षर कोणतं आहे? के. काय आहे? के. सो इक्वेशन काय तयार झालं? x इज इक्वल टू ky. काय तयार झालं इक्वेशन? x इज इक्वल टू ky. तर याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय म्हणायचं याला? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे जे आपण चलन घ्यायलो त्या चलनाचं हे काय आहे? समीकरण. चलनाचं काय आहे ते? समीकरण. एक गोष्ट लक्षात येईल, कॉन्स्टंट जो आपण के वापरला हा चलनाचा काय आहे? स्थिरांक. त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणू आपण. आणि x इज इक्वल टू ky ही जी मांडणी केली आपण समीकरणासाठी तर त्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. पण आता प्रश्न असा आहे की आता आपल्याला कंडिशन दिली आहे पहा की x 5 असताना y ची किंमत किती आहे? 100. इथं आपण लिहायचं when जेव्हा x बरोबर किती होते? 5 होते, तर अशा वेळेस y ची व्हॅल्यू किती होती सांगा? 100. आता या व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायच्या. काय करायचं आहे? पुटअप म्हणजे त्या व्हॅल्यू प्लेस करायच्या. सांगा x जे आहे x ची व्हॅल्यू किती आहे? 5. k ची व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. गुणिले y ची व्हॅल्यू किती आहे? 100. आता यावरून k ची व्हॅल्यू काढायची आपल्याला 5. 100 कुठे आहे? डिवाइड मल्टिप्लाय आहे. अपोजिट साइडला बरोबर दिले भागाकारामध्ये. यावरून k ची व्हॅल्यू काढली तुम्ही 5 1 जा 5 5 2 जा 10. आता इथं k ची व्हॅल्यू दिली. k ची व्हॅल्यू किती आहे? 1/20. आता हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे हे जनरल आहे. काय आहे? जनरल. हे आपल्या प्रत्येक गणिताला लागू होणार. जे गणित कोणतं असेल? डायरेक्ट व्हेरिएशनचं असेल. पण आता आपल्याला या गणितापुरतं एक इक्वेशन तयार करायचं. या गणितापुरतं एक इक्वेशन तयार करायचं. मग तुम्हाला काय करायचं? k ची किंमत तुम्हाला या इक्वेशन मध्ये टाकायची. समजा मी याला इक्वेशन नंबर काय दिलं नाव? 1. k ची व्हॅल्यू किती आली? 1/20. मग इथं तुम्ही लिहायचं put this value in equation 1. इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला आता ही व्हॅल्यू टाकायची आहे. मग सांगा आता x इज इक्वल टू k ची व्हॅल्यू किती आली सांगा? 1/20 into y. येते लक्षात? आता हे जे दोन क्रमांकाचं तुमच्या समोर काय तयार झालेलं आहे? एक समीकरण तयार झालेलं आहे. या समीकरणामध्ये आता तुम्हाला दिलेलं आहे की x ची किंमत 10 असताना y ची किंमत काय करायची? तुम्हाला फाइंड करायची आहे. मग तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता? व्हॅल्यू प्लेस करणार. आता लिहा पहा. वाटल्यास तुम्ही याला आणखी मॉडिफाय करू शकता. सांगा बरं कसं करणार? 1/20 भागाकारातील BC काय लढलं जातील ते? गुणाकारात. सो 20x इज इक्वल टू y. असंही करता येईल तुम्हाला. आता when जेव्हा x ची व्हॅल्यू किती होती सांगा? 10 होती. तर अशा वेळेस आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? y ची व्हॅल्यू. सो सांगा आता 20 ला 20 x ची व्हॅल्यू किती टाकायची? 10 is equal to y and therefore y is equal to 20 into 10 किती येतील? 200. हे झालं आपलं आन्सर. तर अशा पद्धतीनं हे डायरेक्ट व्हेरिएशनच्या स्टेप्स तुम्हाला काय करायचे आहे? फॉलो करायचे. एक लक्षात घ्या, डायरेक्ट व्हेरिएशनचं जे जनरल सूत्र आपण तयार केलं ते काय आहे? x is equal to ky. कारण डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये x हा y च्या काय होता? डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. दरवेळेस तुम्हाला हे लिहायची गरज नाही. जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यासाठी तुम्ही सूत्र काय वापरणार? x is equal to ky. येते लक्षात? या पद्धतीने व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता काही वेळेस तुम्हाला रिप्रेझेंटेशन पण करावं लागतं. पण रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? की सपोज मी आता एक्झाम्पल नंबर 2 घेतो. तुम्हाला काय करायचं आहे? सूत्राच्या स्वरूपात लिहायचं होतं. आता मी इथे लिहितो
area of circle is directly proportional to radius of circle. ओके, आणि एरिया ऑफ सर्कल साठी इथं चिन्ह देतो मी तुम्हाला ए, आणि रेडियस ऑफ सर्कल साठी चिन्ह काय देतो मी आर. मग आता याचं तुम्हाला शब्दामध्ये वर्णन करायचं आहे, बरोबर. मला सांगा पहिली फिजिकल क्वांटिटी काय आहे, एरिया ऑफ सर्कल. त्यानंतर काय दिलेलं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे प्रोपोर्शनली चिन्ह काढायचं आणि समोरची राशी कुठे लिहायची आहे तुम्हाला, अंशामध्ये लिहायची. कुठे मध्ये लिहायची, अंशामध्ये. मग आता सांगा काय सांगितलं इथं, आता इथे एक राहिला, एक शब्द राहिला इथं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. मग आता स्क्वेअर ऑफ रेडियस, रेडियस साठी कोणतं चिन्ह आहे, आर, आणि स्क्वेअर म्हणजे काय, त्याचा काय घ्यायचा भागांक 2. आता हे कसं आलं सूत्र लक्षात घ्या. एरिया ऑफ सर्कलचं सूत्र काय आहे, पाय आर स्क्वेअर. काय सूत्र आहे, पाय आर स्क्वेअर. हे झालं सूत्र जे आपण कॅल्क्युलेशन करताना वापरतो. परंतु आपल्याला काय करायचं होतं, फक्त ए च आणि आर च नातं काय आहे हे आपल्याला शोधायचं होतं, बरोबर आहे का. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की इज इक्वल टू, हा इथं जो पाय आहे ना, हा पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू चिन्ह आपण जर काढून घेतलं तर त्याच्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येतं, प्रोपोर्शनॅलिटी साइन. आणि म्हणून एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस. याला आपण अशा पद्धतीनं काय करायचं, व्हेरिएशन फॉर्म मध्ये लिहिता येतं. येते लक्षात. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. व्हॉल्यूम ऑफ क्यूब, त्यासाठी आपण व्ही घेऊ, इज डायरेक्टली proportional to cube of side. आणि साइडला आपण नाव काय देऊ, एल. नाव दिलं आपण साइडला एल. मग आता मला सांगा याला व्हेरिएशन फॉर्म मध्ये लिहायचं आहे आपल्याला. काय विचारलं आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे कोणाचा घन, घनाचा घनफळ, बरोबर. घनाचं काय विचारलं आपल्याला, घनफळ, व्हॉल्यूम विचारला. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल चा अर्थ काय आहे, फक्त हे चिन्हच लिहायचं आहे का, नाही तर समोरची राशी सुद्धा कशामध्ये लिहायची, तुम्हाला अंशामध्ये लिहायची आहे. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल साठी आपण हे चिन्ह वापरणार. आणि काय सांगितलं, क्यूब ऑफ द साइड म्हणजे साइड काय आहे, एल, आणि एल चा क्यूब म्हणजे घातांक किती घ्यायचा, 3. या पद्धतीनं व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल क्यूब. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय आहे, क्यूबचा फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला आहे साइडचा काय आहे, क्यूब. म्हणजे व्ही चा फॉर्म्युला आहे एल क्यूब. याचाच अर्थ व्ही हा एल क्यूबच्या काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कारण हा जितक्या प्रमाणात वाढेल, साइड जितकी वाढणार तितकं क्यूबचा काय वाढणार, व्हॉल्यूम वाढणार. हे तर अशा पद्धतीचं हे आहे डायरेक्ट व्हेरिएशन. ओके.